नाशिक जिल्ह्यातील तब्बल 776 गावांमध्ये विहीर खोदण्यास शासनाने बंदी घातली आहे। पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट। नाशिकमध्ये विहीर खोदण्यास बंदी। भूजल सर्वेक्षणानुसार 776 गावांची भूजल पाणीची शक्यता। नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते आणि यामध्ये प्रामुख्याने कांदा, ऊस, गहू आणि द्राक्षे अशा फळबागांची देखील लागवड पाहायला मिळते। जवळपास 80% लोक शेतीवर अवलंबून आहेत। नाशिक जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पडताळणीतून मोठी माहिती समोर आली आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी खालवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। विहीर पुनर्भरणासारखे जे काही स्ट्रक्चर असतील तर जेणेकरून पावसाचं जे काही पाणी जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त अडवून आणि ते काही जमिनीमध्ये मुरवता येईल, जेणेकरून पाण्याची पातळी जी आहे ग्राउंड वॉटर टेबल जे आहे आपली वाढेल आणि हे डार्क झोन जो आहे तो आपल्याला भविष्यात समजा याच्यातून आपल्याला उठवता येईल। भूजल पातळी घटलेली गावे: बागलाणमधील 98 गावे, चांदवडमधील 86 गावे, देवळातील 41 गावे, दिंडोरीतील 21 गावे, इगतपुरीतील 13 गावे, कळवणमधील 72, मालेगावमधील 54 गावे, नांदगावमधील 28 गावे, नाशिकमधील 18, निफाडमधील 111, तर सिन्नरमधील 118 गावे आणि येवल्यातील 109 गावे। नाशिक जिल्ह्यातील पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे। येत्या काळात शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, नैसर्गिक संकट आणि आता नव्याने उभे असलेले पाणी संकट यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशा प्रकारे फुलवावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। त्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। पाण्याची पातळी भूल तुम्हाला कशी वाढवती, पण बंदी आणण्यात म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठा त्रास होणार आहे आणि आधीच शेतकरी इतका संकटलेला आहे। तर अवकाळी पाऊस आणि बागाचे नुकसानी आणि विहिरी जर नाही खणल्या तर पूर्ण शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय? आणि मालेगाव तालुक्याचा जर विचार केला तर त्यात 54 गावांचा समावेश आहे। या गावांमध्ये पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्याने हा निर्णय सर्वेक्षण करून घेण्यात आला आहे। त्यामुळे आगामी काळात या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई येण्याची शक्यता तरी नाकारली जात नाही। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।